नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भाग अतिशय धक्कादायक आणि ट्विस्टने भरलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पाहतो की सरोजा आणि अन्नपूर्णा दोघांचीही भेट तर होणार आहे। दोघांचीही भावनांना एक दार उघडलेलं आहे, पण हे दार किती दिवस उघडणार आहे आणि कधी बंद होणार आहे हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो का पुढील भागांमध्ये सिद्धटेकला आलेल्या देवीच्या मंदिरात सकाळची आरती सुरू असते आणि मंदिरात घंटानाद घुमत असतो आणि भक्तांची गर्दी पण सुरूच असते। वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेलं असतं। अन्नपूर्णा देवीसमोर हात जोडून उभी असते। तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती म्हणत असते का देवी माई, माझ्या सदानंदला बरं कर। आणि इतके वर्ष त्यांनी खूपच सहन केलेलं आहे। आता त्यांना पुन्हा चालता येऊ दे, बोलता येऊ दे आणि माझं हे एकच स्वप्न आहे आणि ते तरी पूर्ण कर। तिच्या मनामध्ये सदानंदचे संघर्ष, त्याची अवस्था आणि त्यांच्यावरील प्रेम भरून आलेलं असतं। दुसरीकडे त्याच मंदिरात सरोजाही आलेली असते, कारण ती देवीसमोर नतमस्तक होत म्हणत असते, देवी माई, माझ्या कमळीचे रक्षण कर। तिच्या आयुष्यात आता फक्त सुखच येऊ दे आणि तिला मुंबईला परत जाण्याचा मार्गही मिळू दे। तिचे भविष्य उज्ज्वल होऊ दे आणि माझ्या मुलीला तिचा हक्काचा आनंद मिळू दे। दोघींचीही प्रार्थना वेगवेगळ्या असतात, पण दोघींनाही मनामध्ये आपल्या प्रिय व्यक्तींबद्दलची काळजीच असते। आरती संपते आणि अन्नपूर्णा देवीला ओवाळण्यासाठी पुढे सरकते। त्याच वेळी सरोजाही प्रसाद घेऊन मागे वळत असते आणि गर्दीमुळे अचानकच अन्नपूर्णाच्या हातातील पूजेची थाळी सरोजाला धडकते आणि क्षणातच थाळी हातातून निसटून जाते। फुलं, अक्षता, कुंकू, नारळ हे सगळं जमिनीवरती विखुरलेले असतात। थाळीतील दिवाही खाली पडून जातो। तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, अगं बाई। अन्नपूर्णा घाबरूनच जोरात म्हणत असते आणि ती सरोजा म्हणत असते, माफ करा, माझ्यामुळे झालेला आहे। सरोजाही लगेच खाली वागते आणि दोघीही घाईघाईने पडलेलं सामान गोळा करू लागतात। अन्नपूर्णा एका बाजूने फुलं उचलत असते आणि सरोजा अक्षता आणि दिवा उचलत असते। दोघींच्याही लक्ष काही क्षण फक्त सामान गोळा करण्यामध्येच असतं। शेवटी सरोजा शेवटचं फूल उचलते आणि ती हळूहळू वर बघते। त्याच क्षणी अन्नपूर्णा ही सरोजा समोर बघते आणि दोघींचीही नजरानजर होते। क्षणभर वेळच थांबून जाते आणि अन्नपूर्णाच्या हातातील थाळी पुन्हा थरथरू लागते, धडधड वाढते, तिचे डोळे मोठे होतात आणि ती गौरी असं म्हणत असते। सरोजाही स्तब्ध होऊन जाते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात आणि ती म्हणते, आई। हे ऐकताच अन्नपूर्णाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि सरोजा, खरंच तू आहेस का गौरी असं म्हणत असते। तेव्हा गौरी रडतच मान हलवते आणि म्हणते, हो आई, मीच आहे। क्षणाचाही विलंब न करता अन्नपूर्णा तिच्याकडे धाव घेते आणि दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात। वर्षानुवर्षांचा विरह त्या एका मिठीमध्येच विरघळून जातो आणि तेही देवी आई पुढे। अन्नपूर्णाचा बांध फुटतो आणि ती म्हणत असते, कुठे होतीस ग तू इतके वर्ष? आम्ही तुला किती शोधलं आणि किती नाही। रोज देवाकडे तुझ्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे। तेव्हा सरोजा रडतच म्हणत असते, माफ करा आई, परिस्थितीने मला खूप दूर केलं होतं, पण एकही दिवस असा गेला नाही की मला तुमची आठवण आली नाही। अन्नपूर्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, देवी माईची कृपा तर बघ, आज मी सदानंदसाठी प्रार्थना करायला आले आणि मला माझी सूनच परत मिळाली। सरोजा पुन्हा तिच्या मिठीमध्ये शिरते आणि म्हणते, आई, मला खूप काही सांगायचं आहे। अन्नपूर्णा तिच्या डोळ्यामध्ये पाहते आणि म्हणते, मलाही खूप काही ऐकायचं आहे गौरी। तेव्हा दोघीही एकमेकांकडे बघतात। दोघी मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये बसून जातात आणि जुन्या आठवणी निघतात आणि घराबद्दल, कुटुंबांबद्दल, राजांबद्दल आणि सदानंदबद्दल चर्चा सुरू होते। सदानंदचे नाव ऐकताच सरोजाच्या डोळ्यामध्ये चिंता वाढते आणि ती म्हणते, आई, बाबा कसे आहेत? तेव्हा अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती दुःखच उमटतं आणि ती म्हणते का ते अजूनही व्हीलचेअरवरच आहेत ग, पण कमळी आणि ऋषी त्यांना पुन्हा चालायला आणि बोलायला शिकवत आहेत। हे ऐकताच सरोजाच्या चेहऱ्यावरती आशेचं हास्य उमटतं आणि ती म्हणते, खरंच? हो, आणि अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच आम्हाला वाटलं की सदानंद बरे होऊ शकतात असं अन्नपूर्णा म्हणत असते। तेव्हा सरोजाही मनोमन आनंदी होते आणि कारण तिला माहिती असतं की कमळी किती मनापासून प्रयत्न करते। तेवढ्यातच अन्नपूर्णा अचानकच तिला विचारते, का गौरी, तुला कमळीला ओळखतेस का? तेव्हा हा प्रश्न ऐकताच सरोजाच्या हृदयाची धडधड वाढून जाते आणि तिचा चेहरा फिकटच पडतो, कारण कमळी ही तिचीच मुलगी असते आणि हे सत्य अजूनही अन्नपूर्णापासून लपलेलंच असतं। अन्नपूर्णा पुढे म्हणते की कमळी आमच्या आयुष्यात देवदूत बनून आलेली आहे ग।
आणि सदानंदचा आधार दिला, घराला आधार दिला आणि तिच्याबद्दल बोलताना मला असं वाटतं जणू ती ह्या घराचाच एक भाग आहे. तेव्हा सरोजाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि ती मनामध्येच म्हणत असते की कारण ती खरंच ह्या घराचाच एक भाग आहे ना आई. पण ती हे शब्द ओठांवरती आणू शकत नाही. अन्नपूर्णा पुन्हा विचारते, काय झालं ग गौरी, तू एवढी अस्वस्थ का झालेली आहेस? तेव्हा सरोजा कसाबसा स्वतःला सावरते आणि म्हणते, काही नाही आई. पण तिच्या मनामध्ये भावनांचं वादळ सुरू झालेलं असतं. दुसरीकडे मंदिराच्या एका खांबांमागे उभी असलेली कामिनी हे सगळं पाहतच असते. सरोजा आणि अन्नपूर्णा एकत्र पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती मनामध्ये विचार करते, हे काय झालं? तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसू लागते. ती म्हणते, सरोजा परत आली आणि ती थेट अन्नपूर्णाला भेटली. तिला परिस्थितीची गंभीरता समजू लागते आणि जर अन्नपूर्णा आणि सरोजा एकत्र आल्या तर अनेक वर्षांपासून लपलेलं रहस्य बाहेर येऊ शकतात. कमळीचं सत्य बाहेर येऊ शकतं आणि सदानंद बरे झाले तर आणखीनच मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा कामिनी मूठ आवळते आणि म्हणते, नाही, हे होऊच देता कामा नाही. सरोजा आणि अन्नपूर्णा हे एकत्र आले तर माझे सगळे डाव उद्ध्वस्त होतील आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अन्नपूर्णा आणि सरोजा अजूनही एकमेकींचे हात धरून बसलेल्या असतात. दोघांनाही माहिती नसतं की त्यांच्या ह्या भेटीने अनेक वर्षांपासून बंद असलेले नशिबाचं एक दार उघडलेलं आहे. पण हे पुन्हा उघडलेलं दार परत बंद होणार का? आणि तेही कामिनीमुळे. आणि आता फक्त वेळच सांगणार असतो की अन्नपूर्णाला कमळीचं सत्य कधी समजणार, सरोजा किती दिवस हे रहस्य लपवू शकणार आणि कामिनी ह्या नव्या संकटाला थांबवण्यासाठी कोणता नवा कट रचणार आहे. हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणारच आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.